नमस्कार. कसं आहे की मी मुळात एक वकील आहे. गेले कित्येक वर्ष मी काँग्रेसचं प्रामाणिकपणे काम करतो. लोकांना माहिती आहे की मी ज्या ज्यावेळी गरज असते त्या त्यावेळी त्या ठिकाणी पोचत असतो. मी लोकांना आज जर बघितलं तर लोकांशी मी हाच प्रश्न करतो की तुम्हाला एक चांगले सुशिक्षित लोक द्यायची आहेत. आणि कसं आहे की बघा, आपण आपल्या मुलांना शिकवत आहे. काय शिकवतो तर उद्याचं भविष्य घडवण्यासाठी करतो. भविष्य म्हणजे काय? हे देशाचं भविष्य आहे ना. तर लोकांना मी हेच प्रश्न करतो की तुम्ही जर तुमच्या मुलांना शिकवता आहे तर त्याचप्रमाणे तुमच्या नगरपालिकेत तुम्ही शिकलेले व्यक्ती पाठवायचे आहेत. आणि शिकलेले व्यक्ती पाठवल्यानंतर काय, नुसतं गटार आणि लाईट करण्याचा त्याचा उद्देश नाही आहे. त्याचबरोबर इतर अनेक कामं आहेत जी नगरसेवक करू शकतो नगरसेवकांच्या माध्यमातून. तर मला एवढी खात्री आहे की ज्या पद्धतीने मी लोकांशी भेटतो, लोकांशी बोलतोय, त्यावेळी बऱ्यापैकी मला लोक म्हणतात की हां बरोबर आहे, माझ्याकडनं एक सुशिक्षित शिकलेला व्यक्ती ह्या नगरपालिकेत माझ्याकडनं पाठवला जाईल. कारण आपण सिलेक्टेड नाही आहोत, आपण इलेक्टेड आहोत. आणि इलेक्टेड हा त्यांचा प्रतिनिधी आहे. म्हणून मी त्यातर्फे नगरपालिकेतून 100% त्यांच्या माध्यमातून जाणार. 4 पक्ष या ठिकाणी या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. तुमचे प्रतिस्पर्धी म्हणून माजी नगरसेवक राहिलेले सुधीर आरेवडेकर या ठिकाणी तुमच्या या प्रभागमध्ये या ठिकाणी लढत आहेत. कसं आव्हान त्यांना तुम्ही देणार आहात? बघा, मुळात ह्या जर तुम्ही वॉर्डचा विचार केला तर इतिहास काय सांगतो की ह्या वॉर्डमध्ये एकतर अपक्ष निवडून आले किंवा काँग्रेसचे आले. आणि लोक इकडचे जे आहेत हे लोकांना तत्वावरती आहेत, म्हणजे वैचारिक लोक आहेत. लोक विचार करतात कोणाला मतदान करायचं, का करायचं. आणि असा सगळा विचार केल्यानंतर मला कळतंय की लोक मला कशा पद्धतीने मतदान करणार. वेल एज्युकेटेड म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे की उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. कसं जनतेचा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी या सावंतवाडीकरांचा कसा प्रतिसाद एक एज्युकेटेड म्हणून आपल्याला मिळतोय? बघा, मी LLB नुसतं नाहीच आहे, त्याचबरोबर मी एक MBA स्टुडंट आहे. मी LLM करतो आहे. मी जर्नलिझमचा डिप्लोमा केलेला आहे. मी गांधी विचारधारा आणि दर्शनचा डिग्री कोर्स आहे. मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स झालेलो आहे. आणि ह्या सगळ्या कोर्स तर माझ्या झालेल्याच आहेत. त्याचबरोबर मी येणाऱ्या काळामध्ये आपण जर बघितलं तर मी स्वतः एका बँकेमध्ये संचालक म्हणून आहे. आणि त्याचबरोबर त्या संचालक मंडळातून मला त्या संचालक मंडळाने 32 वर्ष काम करणाऱ्या संचालक मंडळाने मला फेडरेशनवरती जाण्याचं स्थान दिलं आहे. म्हणजे त्यांनाही कळतंय की कोण आता योग्य व्यक्ती आणि मला पुढे जाऊन त्यांना साथ दिली पाहिजे. त्यामुळे मला माझ्याबरोबर जी सहकारी आहे ती पण एक ॲडव्होकेट आहे, रितू परब म्हणून आहे. ती सुद्धा माझ्या साथीला आहे. आणि वरती तर नगराध्यक्ष त्या शिकलेल्या आहेत. गेले 16 वर्ष सातत्य आहे त्यांचं राजकारणात. आजकाल आलेले नाही आहेत किंवा कोणाच्या बॅनरखाली लढत नाहीत नुसतं, तर स्वतःचं कर्तृत्व आहे आणि त्या पण उच्च शिक्षित आहे. त्यामुळे हा सगळा बंच जो काँग्रेसने दिलेला आहे, विश्वास ठेवलेला आहे, त्या मला माहिती आहे की लोक हा